फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे जे 3 सब्जेक्ट तुम्हाला 12ला होते, त्यापैकी जर तुम्हाला केमिस्ट्री हा विषय आवडत असेल आणि केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल फील्ड विषयी जर तुम्हाला त्यामध्ये करिअर करायचं असेल, रिसर्च करायची असेल, तर आज जे आपण कॉलेज पाहणार आहोत, ते कॉलेज तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे जे कॉलेज आहे, ते ऑल इंडिया रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील IIT बॉम्बे नंतर जर महाराष्ट्रातील कोणतं कॉलेज येत असेल, तर इंजिनिअरिंग रँकिंगमध्ये हे कॉलेज येतं आणि त्या कॉलेजचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई. हे कॉलेज अनेक IIT पेक्षाही टॉप रँकिंगचं कॉलेज आहे. असं मी का म्हणतोय, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. साळुंखे सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. आपण आज जे कॉलेज बघणार आहोत आणि सुरुवातीला मी जे काही सांगितलं NIRF रँकिंगविषयी, तर ही NIRF रँकिंग आहे 2025ची. दरवर्षी NIRF महाराष्ट्रातील असो किंवा भारतातील असो, जे टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा कोणतेही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांची एक लिस्ट काढते आणि त्यामध्ये पहा, ती लिस्ट मी तुम्हाला दाखवतो, की 3rd नंबरला IIT बॉम्बे आहे. आपल्याला माहीतच आहे IIT बॉम्बे ही जी हे जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, हे इंडियाच्या टॉप IITsमध्ये येतं. ओके. त्यानंतर जर कोणतं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्या खालोखाल मी इथे हे पहा, हे 3rd रँकला महाराष्ट्रामधलं IIT बॉम्बे येतंय. ठीक आहे. मी ह्या खालोखाल जातोय इथे. इथे पहा, 41 रँकिंगला इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. हे जे इन्स्टिट्यूट आहे, हे जे कॉलेज आहे, ते आपल्याला MHT CETच्या स्कोअरवर मिळू शकतं. जर तुम्हाला खरोखरच वेगळं काही करायचं आहे, वेगळं काही म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, हे तर सर्वांनाच असं वाटतं की कॉम्प्युटर फील्डमध्ये जावं, AI/ML करावं, AIDS करावं, मशीन लर्निंग, रोबोटिक्स ऑटोमेशन करावं. पण जर तुमचा ओढा केमिस्ट्री सब्जेक्टकडे आहे, केमिकल फील्डकडे आहे, तर या कॉलेजचे जे काही कट ऑफ आहेत, ते इतर कॉलेजच्या कॉम्प्युटर सायन्सपेक्षाही हाय लागतात. हे असं मी का म्हणतोय, ते आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. पहा, हे जे कॉलेज आहे, ते कॉलेज 41 रँकिंगला येतंय. 41 रँकिंगला संपूर्ण भारतामध्ये 41 रँकिंगला हे कॉलेज येतंय इंजिनिअरिंग फील्डमध्ये. मी ही जी काही रँकिंग काढलेली आहे, ही इंडिया रँकिंग 2025 इंजिनिअरिंग म्हणजे भारतातल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये हे कॉलेज येतंय. आणि या कॉलेजची जर आपल्याला गेल्या वर्षीचे कट ऑफ पाहायचे असतील, तर गुगलमध्ये जायचं आहे, CET सेल महासीईटी टाईप करायचं आहे. ती वेबसाईट येते cetcell.mahacet.org. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. पुढची वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट जी आहे, ही वेबसाईट ओपन होईल. आता या वेबसाईटमध्ये मला 2025-26चे कट ऑफ पाहिजे आहेत, गेल्या वर्षीचे. तर मी इथे खालोखाल इथे पहा, BE BTechमध्ये जाईन. BE BTechवर क्लिक केल्यावर ही वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटमध्ये इथे कॅप 1चे कट ऑफ खाली आहेत. पहा, इथे कॅप राउंड 1 MH कट ऑफ, त्याच्यावर क्लिक केलं असता एक वेबसाईट ओके, ही एक फाईल ओपन होईल. त्या अगोदर आपण इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये किती सीट्स आहेत ते पाहूया. पहा इथे, एक मिनिट हा. हा, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आता इथे माटुंगा मुंबई आलेला आहे. पहा, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई 209 सीट्सच आहेत. 209 सीट्स ओनली. आणि म्हणून या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी कॉम्पिटिशन जी आहे ती खूप हाय असते. आता याचे जे काही वेट हां, आता पहा, इन्स्टिट्यूट कोड जो आहे तो 03036 इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई. ॲड्रेस दिलेला आहे, मुंबई रिजनमध्ये आहे, मुंबई सिटी. डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, ऑटोनॉमस आहे, नॉन मायनॉरिटी आहे.
त्या खालोखाल कोणकोणते कोर्सेस इथे अवेलेबल आहेत पहा. केमिकल इंजिनिअरिंगच्या 75 सीट्स आहेत. त्यानंतर डायस्टफ टेक्नॉलॉजीच्या 18 सीट्स आहेत. ऑइल ओलिओकेमिकल्स अँड सर्फॅक्टंट टेक्नॉलॉजीच्या 16 सीट्स आहेत. फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजीच्या 18 सीट्स आहेत. फायबर्स अँड टेक्सटाईल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी 34 सीट्स आहेत. पॉलिमर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या 16 सीट्स आहेत. फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या 16 सीट्स आहेत. त्यानंतर सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजीच्या 16 सीट्स आहेत आणि TFWच्या 5% सीट्स त्यांनी इथे दिलेल्या आहेत. ओके. आता या इन्स्टिट्यूटचं म्हणजे या कॉलेजचं ICT मुंबईचं गेल्या वर्षीचे कट ऑफ आहेत ते कट ऑफ मी तुमच्या समोर इथे आणलेले आहेत. हे कट ऑफ जस्ट इथे आपण पाहिले की पहिलाच कट ऑफ जी ओपन एसचा पहा इथे 99.46 यापेक्षाही हायर काही ब्रांचेस आहेत त्याचे लागलेले आहेत. वन बाय वन आपण पाहूया. इथे फर्स्ट ICT माटुंगा मुंबई केमिकल इंजिनिअरिंगचा जी ओपन एसचा कट ऑफ चेक करा. 1645 99.46. GSCS 12,214 96.51. GSTS 55,627 83.21. GVJS 17,571 94.90. GNT1S 12,742 96.34. GNT2S 6,178 98.20. GOBCS 3,671 98.90. GACBCS 5,343 98.43. LOpenS 2,655 99.17. LSCS 18,866 94.54. LSTS 43,448 87.13. LNT2S 14,887 95.72. LOBCS 7,230 97.92. LSBCS 8,235 97.65. PWD OpenS 8,964 97.41. Defense OpenS 5,113 98.50. Defense OBCS 14,369 95.86. TFWS 4,180 98.77. Defense ROBCS 18,386 94.73. EWSचा कट ऑफ होता 5,970 98.27. नेक्स्ट त्या खालोखाल डायस्टफ टेक्नॉलॉजी जी ओपन एस 5,623 98.36. GSCS 34,797 89.82. GNT3S 36,777 89.34. GOBCS 12,791 96.33. GACBCS 18,387 94.73. LOpenS 7,743 97.76. LSTS स्टेज 2चा ऍडमिशन झालेलं 1,51,751 42.74. LOBCS 10,633 96.95. LACBCS 22,727 93.41. TFWSचा कट ऑफ होता 12,988 96.30. EWSचा कट ऑफ होता 27,161 92.07. नेक्स्ट ऑइल ओलिओकेमिकल्स अँड सर्फॅक्टंट टेक्नॉलॉजी जी ओपन एस 4,812 98.58. GSCS 13,623 96.08. GSTS 1,16,926 60.32. GNT2S 11,518 96.68. GOBCS 8,282 97.62. GACBCS 9,583 97.25. LOpenS 4,176 98.77. LNT1S 53,858 83.88. TFWS 8,484 97.55. EWS 32,918 90.30. Next, फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी जस्ट कट ऑफ चेक करा. हे पहा जी ओपन एस 778 99.73 कॅप 1चा कट ऑफ आहे.
GSTS 39,801, 89.08, GNT1S 7,952, 97.86, GNT2S 3,660, 98.96, GACBCS 6,176, 98.30, L Open S 356, 99.86. LSCS 4,473, 98.76, LOBCS 832, 99.71, TFWS 1,845, 0 मीन्स इथे सीईटी सेलची टायपो मिस्टेक आहे. PWD ROBCS 1,06,011, 68.11, Defense ROBCS 32,165, 91.29 आणि EWS चा कट ऑफ होता 8,067, 97.83. नेक्स्ट FTPT Fibers and Textile Processing Technology. G Open S 10,691, 96.94, GSCS 37,332, 88.97, GNT3S 56,344, 82.97, GOBCS 15,500, 95.57, GACBCS 20,729, 93.98, L Open S 12,230, 96.51, LSCS 53,554, 87.03, LSTS second stage मध्ये 89,509, 71.55, LVJS 56,978, 82.83, LOBCS 17,438, 94.95, LSEBCS 22,946, 93.35, TFWS 14,122, 95.95, Defense RSCS 48,178, 85.61, EWS चा कट ऑफ होता 28,631, 91.65. ओके, नेक्स्ट पॉलिमर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. G Open S 3,262, 99.01, GSCS 20,551, 94.05, GSTS 71,525, 78.23, GNT1S 16,024, 95.39, GOBCS 4,582, 98.65. Next, L Open S 3,683, 98.90, LSEBCS 10,598, 96.96, TFWS 10,260, 97.05, Defense ROBCS 38,664, 88.55, EWS 12,487, 96.40. Next, food engineering and technology. G Open S 1,513, 99.52, GSCS 6,440, 98.24, GSTS 29,377, 92.04, GOBCS 3,492, 99.00, GSEBCS 5,151, 98.57, L Open S 326, 99.87, LSCS 5,883, 98.40, LOBCS 3,257, 99.05, TFWS 1,574, 0 नाही आहे. इथे पर्सेंटाईल टाईप करत असताना सीईटी सेलमध्ये मिस्टेक झालेली आहे. सीईटी सेलला रिक्वेस्ट आहे की अशा मिस्टेक्स त्यांनी कमी केल्या पाहिजेत. Defense RSEBCS 42,207, 88.42, EWS 4,773, 98.68. नेक्स्ट सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी चेक करा. G Open S 5,943, 98.27, GSCS 24,338, 92.91, GVJS 17,390, 94.99, GOBCS 7,804, 97.75, GSEBCS 11,152, 96.80. Next, L Open S 6,928, 98.00, LNT3S 38,894, 88.55, LOBCS 9,668,
97.23, TFWS 9122, 97.38 आणि EWSचा कट ऑफ आहे 22,621, 93.45. हे होते ICT माटुंगा मुंबईचे गेल्या वर्षीचे कॅप 1 चे कट ऑफ. आता ICTच्या वेबसाईटवर आपण जेव्हा जातोय तेव्हा हॉस्टेलचं पेज मी इथे काढलेलं आहे. हॉस्टेल्स अँड काउन्सिलिंग सर्व्हिसेस छानपैकी हॉस्टेल आहे, काउन्सिलिंग सर्व्हिसेस आहेत. या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणे काही विद्यार्थ्यांचं ड्रीम आहे. नक्कीच तुमचा पर्सेंटाईल, तुमचं फायनल मेरिट रँक जर या कॉलेजच्या रेंजमध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार येत असेल तर छानपैकी तुम्हाला ॲडमिशन मिळेल. कारण या कॉलेजमध्ये ॲडमिशन म्हणजे छानपैकी लाईफ सेटल होणे. हे मी का म्हणतोय, कारण या कॉलेजमध्ये एवढ्या फॅसिलिटीज आहेत. पहा, इथे हॉस्टेल अँड काउन्सिलिंग सर्व्हिसेसमध्ये अलोकेशन ऑफ हॉस्टेल वगैरे दिलेलं आहे, ते रूल्स आहेत. आणि हॉस्टेल फीज चेक करा. हॉस्टेल नंबर 1, 2, 3, 4, 5 एवढे हॉस्टेल्स आहेत आणि फीज चेक करा. फीज 17,000 आहे, 16,000 आहे. म्हणजे माफक फी आहे हॉस्टेलची. आणि या कॉलेजच्याच पुढे मी इथे जेव्हा त्यांचे प्रोग्राम्स कोणते आहेत ते पाहिले, तर हे त्यांचे प्रोग्राम्स आत्ताच आपण जे कट ऑफ पाहिले, पहा, केमिकल इंजिनिअरिंगचा बीटेक आहे, त्यानंतर फूड इंजिनिअरिंग, ऑइल ओलिओ केमिकल्स, हे सर्व प्रोग्राम्स बीटेक लेवलला आहेत. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की या कॉलेजमध्ये एकदा बीटेक साठी ऍडमिशन झालं, मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहेत ते प्लेसमेंट तर 100% आहेच या कॉलेजची. पण काही विद्यार्थी प्लेसमेंटला न जाता फॉरेनचे काही कोर्सेस किंवा फॉरेन करिअर अपॉर्च्युनिटीजच्या शोधात असतात. काही विद्यार्थी एमटेक साठी प्रयत्न करत असतात. इथे पहा, इथे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स 2 इयर्स, मल्टी डिसिप्लिनरी मायनर आहे, पीजी सायन्स प्रोग्राम्स आहेत, इंटिग्रेटेड मास्टर प्रोग्राम्स आहेत. इथे हा जालना कॅम्पस, याच कॉलेजचा एक ऑफ कॅम्पस जो आहे तो जालना येथे आहे. ओके. त्यानंतर इथे इंटिग्रेटेड मास्टर प्रोग्राम्स 5 इयर्स, इंटिग्रेटेड मास्टर प्रोग्राम्स 5 इयर्स IOCB मध्ये आहे. डॉक्टरल म्हणजे PhD प्रोग्राम्स. म्हणजे खरोखरच तुम्हाला जर केमिकल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर भारतातील, महाराष्ट्रातीलच नाही, भारतातील दी बेस्ट कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होणार आहे, आणि तेही CET स्कोरच्या बेसिसवर. म्हणून इथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे, असे अनेक कोर्सेस आहेत. म्हणून हे जे कॉलेज आहे, हे कॉलेज जर तुम्हाला केमिकल फील्डमध्ये जायचं आहे तर टॉप नंबर 1 म्हणजे त्या ठिकाणी असलं पाहिजे, जेणेकरून जर तुमचा फायनल मेरिट लिस्ट रँक जर या कॉलेजच्या रेंजमध्ये येत असेल तुमच्या कॅटेगरीनुसार, तर नक्कीच तुम्हाला हे कॉलेज जे आहे ते अलॉट होईल. आणि या कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही कॉलेज पाहाल, ही सर्व कॉलेजेस जी आहेत ते मोस्टली टॉप कॉलेजेस मी पाहिलेली आहेत. तिथे माझे विद्यार्थी अनेक वर्षापासून त्यांचे ॲडमिशन झालेले आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला हे जे टॉप कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची माहिती, त्याचे कट ऑफ्स, त्या कॉलेजच्या फॅसिलिटीज, हे सर्व तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असतो आपल्या साळुंखे सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर. ओके. मी इथे थांबतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब करा. आणि हा चॅनल जो आहे तो अशाच विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत जर तुम्ही शेअर केलात तर खूप खूप धन्यवाद.